पत्र पाठवले. माता रमाईने त्यांना भारतामधून तिथे इंग्लंडला पत्र पाठवले आणि त्या पत्रामध्ये लिहिले होते, साहेब साहेब गंगाधर आजारी आहे. सर्वांचे डोळे उघडले आहेत. या मुलीसाठी एकदा जोरदार मी फक्त माझा जय संविधान, जय संविधान. भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, विश्वभूषण, महामानव, कायदे पंडित, समाज सुधारक, कायदे पंडित, समाज सुधारक, संविधानाचे जनक, परमपूज्य बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही. संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही. उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे, उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही, या जन्मात फिटणार नाही. बुद्धांनी बुद्धी दिली, कबीरांनी दिले ज्ञान. बुद्धांनी बुद्धी दिली, कबीरांनी दिले ज्ञान. ज्योतिबांनी ज्योत दिली, बाबासाहेबांनी दिले संविधान, बाबासाहेबांनी दिले संविधान. जगाला शांतीचा संदेश देणारे, जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून इथल्या प्रत्येकाच्या प्रगतीचा वाटा खुला करून देणारे विश्वरत्न, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज. बहुजनांचा आधार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. क्रांतीची धगधगती मशाल, क्रांतीची धगधगती मशाल, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आणि ज्यांनी जे इतिहासामध्ये क्रांती केली आणि ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली, नवीन विचार प्रेरला, या सर्व क्रांतिकारी महामानवांना मी प्रकृती सचिन डोकार या सावित्रीच्या लेखीचे विनम्र अभिवादन. समोर उपस्थित असलेल्या भीम सैनिक आणि भीम कन्यांना माझे क्रांतिकारक जय भीम. झोपी गेलेल्या माणसाला जाग करण्यासाठी त्याच्या तोंडावर पाण्याचे झपकारे मारावे लागतात आणि विचारांनी झोपी गेलेल्या माणसाला जागा करण्यासाठी इतिहासाच्या विचारांची वफारे त्याच्या तोंडावर मारावे लागतात. मित्रांनो जर तुम्हाला 1 वर्षाची सोय करायची असेल तर धान्य पेरा. जर 10 वर्षाची सोय करायची असेल तर झाडे लावा आणि जर हजारो वर्षांची सोय करायची असेल तर विचार पेरा. चांगले विचार हे माणसाला उत्कर्षाकडे घेऊन जातात. कारण या विचारांची ताकद काय आहे हे आज आपण अनुभवत आहोत. हे सन्मानाचं जगणं आपल्याला या विचारांमुळेच मिळालं. भाऊ-बंधांनो, आपल्याला हजारो वर्षापासून बर्बाद करणारे विचार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हाच रायगडाच्या पायथ्याशी पेटवून दिलेले आहेत. आपल्याला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती हाल अपेक्षा सहन केल्या आहेत. तेव्हा कुठे हे माणसासाठी जगणं आपल्या वाटेला आलं. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. गैरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, गैरों को जो मिला है मुकद्दर से मिला है, मुकद्दर भी मुझे तेरे संविधान से मिला है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संविधान से मिला है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहायला, वाचायला आणि बोलायला आणि विचार करायला जगातील कितीतरी विद्वान एकत्रित आले तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्तेची बराबरी होऊ शकत नाही. एवढेच नाही तर बाबासाहेब आंबेडकर 2004 मध्ये अमेरिकेमध्ये 250 वर्ष पूर्ण होत आली होती.
पूर्ण झाली होती आणि त्या विद्यापीठातून कोण कोण शिकून गेले याची त्यांनी यादी बनवली. त्या यादीमध्ये विचारवंत आणि एवढेच नाही तर देशाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा होते. आणि ती यादी खूप मोठी झाली म्हणून त्या यादीतून 10 लोकांची दुसरी यादी बनवली. त्या 10 लोकांच्या यादीमधूनही विचारवंत शोधले आणि त्या यादीमधून पहिल्या क्रमांकाला जे नाव आलं होतं ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. म्हणून तिथल्या विद्यापीठाच्या परिसरात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याखाली लिहिले द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब उच्च शिक्षणाला इंग्लंडला होते तेव्हा त्यांना तिथे खर्च करायला सुद्धा पैसे नव्हते, शिक्षणाला सुद्धा पैसे नव्हते आणि तेव्हा बाबासाहेब ब्रेडचा एक तुकडा खाऊन तिथे विद्यापीठात अभ्यास करत होते. अभ्यास करत असताना त्यांना माता रमाईचे पत्र पाठवले. जर जायचं असेल तर त्याला जाऊ दे. तेव्हा रमाईच्या लक्षात आलं की बाबासाहेब तिथे कष्टात आहे, त्यांच्याही तिथे हाल होत आहे. शेवटी गंगाधर मरण पावला आणि रमाई रोज पहाटे उठायची, शेण गोळा करायची, त्या शेणाच्या गवऱ्या थापायची आणि त्या गवऱ्या बाजारात विकायची आणि त्याने जे पैसे मिळाले ते बाबासाहेबांना इथे इंग्लंडला पाठवायची. भारतामधून दुसऱ्या देशाला मनी ऑर्डर पाठवणारी रमाई ही पहिली महिला आहे. करून जीवाचे रान दिला सर्वांना संपते सामान, करून जीवाचे रान दिला सर्वांना संपते सामान. अशी भुंगरावांची शान, भुलाभल्यांची झुकते मान. दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक साधे रत्न, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले. आपण सर्वांनी मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमच्या आभार मानते. हे कार्यक्रम तुम्ही ठेवून बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांच्या विचारांना जिवंत ठेवले त्याबद्दल आभार मानते. माझं काही बोलण्यात चुकलं असेल तर मला मोठ्यापणाने माफ करा. जय भीम, जय भारत. धन्यवाद. नॉलेज दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे पण माझ्यासाठी हे खूप बहुमूल्य आहे. म्हणून नॉलेज दर्शन वरील माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंट्स करा.